विषय: नांगरणीची गरज, वेळ आणि मानवी चुकांचा सविस्तर पाढा. 1. नांदी. शेतीचा श्रीगणेशा म्हणजे नांगरणी. रामराम ओ मंडळी, कसं काय चाललंय? आज आपण अशा विषयावर बोलायला जमलोय जो शेतीच्या कुंडलीतल्या पहिल्या ग्रहासारखा आहे. तो म्हणजे नांगरणी. काही शहाणी पोरं विचारतात, आता रोटावेटर आलंय, कल्टिवेटर आलंय, मग नांगराचा तो जुनाट लोखंडी फाळ कशाला जमिनीच्या पोटात खुपसायचा? अरे बाबांनो, रोटावेटर म्हणजे काय माहितीये का? रोटावेटर म्हणजे फक्त वरून मारलेली पावडर क्रीम हाय. पण नांगरणी म्हणजे जमिनीची पार काळजापर्यंत केलेली सर्जरी हाय. जोपर्यंत ही शस्त्रक्रिया नीट होत नाही तोपर्यंत तुमची जमीन कवाच ठणठणीत होणार नाही. आज आपण नांगरणीचा असा काही विषय खोलवर नेणार आहोत की तुम्हाला पुन्हा कुणाला विचारायची गरज पडणार नाही. 2. नांगरणी का गरजेची? जमीनाशी हितगुज. बघा, आपली ही काळी आई वर्षभर आपल्याला काही ना काही देत असती. आपण तिच्यावर ट्रॅक्टर फिरवतो, माणसं चालतात, पाणी पाजतो. यामुळे जमिनीचा वरचा थर एकदम सिमेंटच्या स्लॅबसारखा कडक होतो. जमिनीचा श्वास, माणसाला जसा दमा लागल्यावर श्वास घेता येत नाही तशीच अवस्था आपल्या जमिनीची होती. नांगरणीमुळे जमीन उकलली जाती आणि ती मोकळा श्वास घेती. मातीत जे छोटे छोटे मित्र जीवाणू असतात ना, त्यांना ऑक्सिजन मिळतो आणि ते जोमानं काम करायला लागतात. पाण्याचं फिक्स डिपॉझिट. नांगरलेली जमीन म्हणजे पाण्याचा स्पंज हाय. पाऊस पडला की थेंबन थेंब आत मुरतो. जर नांगरणी नसेल तर पाणी वरून वाहून जातं आणि सोबत तुमच्या खताचे पैसे पण घेऊन जातं. नांगरलेली जमीन उन्हाळ्यात सुद्धा पिकाला थंडावा देती. 3. गमतीदार किस्सा. आमचा फेसबुक पाटील आणि नांगरणी. आता एक नमुना सांगतो. आमच्या गावात एक फेसबुक पाटील हाय. नवीन शेती करायला लागला. त्याने ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं, दादा फक्त वरवर नांगर, मला फोटो काढायचा हाय, जमीन फक्त काळी दिसली पाहिजे. ड्रायव्हर पण हुशार, त्याने 2 इंचावर फाळ ठेवला आणि जमीन काळी करून दिली. पाटलाने फोटो काढला, फार्मिंग लाईफ म्हणून पोस्ट टाकला. पण जेव्हा पाऊस झाला आणि पीक उगवलं तेव्हा पिकापेक्षा गवतच जास्त आलं. कारण काय? तर गवताची मुळं तर खालीच होती, ती मेलीच नाहीत. मग पाटील दिवसभर खुरपणी करायला मजूर शोधत बसला. धडा: नांगरणी ही फोटोंसाठी नाही तर पिकाच्या मुळांसाठी असती. ती किमान 9 ते 12 इंच खोल झालीच पाहिजे. 4. नांगरणी कवा, कधी करावी? वेळेचा महिमा. नांगरणी कधी करावी हे जो ओळखतो तोच खरा शेतकरी. उन्हाळी नांगरणी, एप्रिल मे. ही नांगरणी म्हणजे सोनं हाय. या काळात जमीन तापली पाहिजे. सूर्याची प्रखर उष्णता जमिनीतल्या शत्रू कीटकांना आणि बुरशीला पार जाळून खाक करती. वाफसा. काही लोक काय करतात, पाऊस पडला की लगेच नांगर घालतात. चिखलात नांगरलं की मातीचा गोळा होतो. अशा जमिनीत बियाणं उगवत नाही, ते तिथंच सडून जातं. वाफसा बघणं म्हणजे जमिनीतला ओलावा ओळखणं, हेच खरं कसब हाय. 5. किस्सा. कोंडिबा आणि धोंड्यांचा पाऊस. कोंडिबाने ठरवलं की मे महिन्याच्या दुपारी जेव्हा जमीन पार वाळली असेल तेव्हा नांगरायचं. जमीन कडक झाली होती, जणू काय दगड. ट्रॅक्टर लावला. ट्रॅक्टर असा काय उड्या मारायला लागला की ड्रायव्हरचं कंबरडं मोडायची वेळ आली. नांगरणी झाली, पण शेतात माती कमी आणि डिपाडं, मोठी ढेकळं जास्त. अर्धी ढेकळं तर सावळारामच्या म्हशी एवढी मोठी. मग ती ढेकळं फोडायला कोंडिबाने पुन्हा वेगळा खर्च केला. धडा: अति कोरड्या जमिनीत नांगरलं की नफ्याऐवजी फक्त दगडच हाती लागतात. थोडा ओलावा असतानाच नांगरणी उरकायला हवी. 6. नांगरणी करताना होणाऱ्या लय भयंकर चुका. शेतकरी नेमका कुठं चुकतो? इथेच तर खरी गंमत हाय. 1. ड्रायव्हरवर अंधविश्वास. आजकाल शेतकरी शेतात जात नाही. ड्रायव्हरला सांगतो नांगरून टाक आणि स्वतः गावात चहा प्यायला जातो. ड्रायव्हर डिझेल वाचवण्यासाठी नांगर वरवर घेतो. याला आपण बगळी सोडणं म्हणतो. म्हणजे काही जागा कोरीच राहती, तिथं पुढं गवत लय होतं. 2. उताराचा विचार न करणं. जर तुमची जमीन उताराची असेल आणि तुम्ही उताराच्या दिशेनं नांगरलं तर ती नांगरणी नाही, तो पाण्याचा पाट झाला. पहिल्या पावसात तुमची सगळी सुपीक माती वाहून शेजाऱ्याच्या शेतात जाती. शेजारी खुश आणि तुम्ही मात्र कपाळावर हात मारून बसणार. नांगरणी नेहमी उताराला आडवी करायला हवी. 3. बोथट फाळ. फाळाला धार नसेल तर तो जमीन उकलत नाही, फक्त ओरबाडतो. यामुळे ट्रॅक्टरवर लोड येतो आणि तुमचं डिझेल फुकट जळतं. 7. मजेशीर घटना. सावळाराम आणि उताराचं गणित. सावळारामच्या शेजारी एक लय शहाणा गडी होता. त्याने काय केलं, उताराला समांतर नांगरणी केली, कारण म्हणे ट्रॅक्टरला जोर कमी लागतो. मोठा पाऊस झाला. त्या गड्याच्या शेतातली अर्धी माती वाहून सावळारामच्या खालच्या शेतात येऊन साचली. सावळारामला त्यावर्षी विनाखताचं दणकट पीक आलं. शेजारी सावळारामला म्हणतो, माझी माती परत दे. सावळाराम म्हणाला, अरे बाबा, मी काय तुझ्या शेतात चोरून आणली नाही, ती तुझ्या चुकीच्या नांगरणीमुळे चालत माझ्याकडे आलीये.
धडा: मशागत करताना डोकं वापरा, नाहीतर तुमची लक्ष्मी दुसऱ्याच्या दारात जाईल. 8. नांगरणीचे अदृश्य फायदे. शत्रूचा खात्मा. आपण कीटकनाशकांवर हजारो रुपये खर्च करतो, पण खोल नांगरणी ही फुकटची फवारणी हाय. जमिनीच्या खाली हुमणी, अळ्या आणि किडींची अंडी लपलेली असतात. नांगरणी केली की ती सगळी वर येतात. मग काय, आपले मित्र बगळे येतात आणि त्या अळ्यांचा फन्ना उडवतात. ती दृश्यम बघायला पण लय मजा येते. बगळे जणू काय नांगराच्या मागे पंगतलाच बसलेत असं वाटतं. 9. जमिनीचा कायापालट. खालची मातीवर. वर्षानुवर्षे आपण वरच्या थरात खतं टाकतो, पीक पण तिथूनच अन्न घेतं. यामुळे वरची माती थकून जाती. नांगरणीमुळं खालची ताजी माती वर येते. ही माती अन्नद्रव्यांनी भरलेली असती. पिकाला जणू काही टॉनिकच मिळालं असं वाटतं. जर तुम्ही नांगरणी केली नाही तर तुमचं पीक कुपोषित मुलासारखं मरतुकडं येईल. 10. समारोप. नांगरणी हाच समृद्धीचा राजमार्ग. तर शेतकरी मित्रांनो, नांगरणी म्हणजे केवळ माती उकलणं नाही, तर ती पुढच्या वर्षाचं भाग्य लिहिण्याची तयारी हाय. शॉर्टकट शोधू नका. स्वतः शेतात उभे राहा, वेळ आणि ओलावा ओळखा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीवर प्रेम करा. गंपू, कोंडीबा किंवा फेसबुक पाटलासारखे नमुने बनू नका. शास्त्रशुद्ध पद्धतीने मशागत करा. मग बघा, तुमची ही काळी आई तुम्हाला कधीच उपाशी ठेवणार नाही. नांगरणी नीट झाली की समजा तुमचं अर्धकाम फत्ते झालं. यंदाच्या हंगामाला जोमानं सुरुवात करा. नांगर धरा आणि नशीब सुधारा.